कारण प्रमुख मान्यवरांच्या शुभ सन्मानाने शुभ आगमनाने तुम्हा सर्वांचा शुभ सन्मान केला जाईल हा आयोजकांचा आवाज मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. धन्यवाद. ओव्हर नंबर 2 आपण पाहत आहे 7 धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हर मध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत प्रवीण. 7 धावा धावफलकावरती आपण प्रवीणला पाहत आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये चांगली गोलंदाजी सध्या तरी करतोय. या वेळेला हाफ ट्रॅकर बॉल त्या बॉलला हुक केलाय आणि 6 धावा बुक केलाय. बॉल सीमा पार धावा मिळत आहे 6. आलाय षटकार. आलाय अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. त्या बॉलला फेकून दिलाय. सिद्धेशच्या बॅट मधून धमाका आलाय. सिद्धेशच्या वाट मधून धमाका आलाय. आपल्या नावाचा अक्षरशः ठसा उमटवलाय. स्लॉट मध्ये होता त्या बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. बॉलर पुन्हा एकदा तयार निघालाय प्रवीण. यावेळेला पुन्हा हाफ ट्रॅकर बॉल आहे. यावेळेला वाईड लेगचं क्षेत्र निवडलंय. बॉल सीमा पार आलाय षटकार. 6 अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. खरा बॉल आणि त्या खरा बॉलचा समाचार घेतलाय. खेळलाय वार. अप्रतिम फटका खेळलाय. सिद्धेशच्या बॅट मधून धमाका आलाय. इन ऍक्शन मध्ये सातत्याने फॉर्म मध्ये आहे. चिखलगाव म्हटल्यानंतर अनिकेत हे नाव आठवतं. मित्रांनो इम्प्रेस करणारा हा संघ आपण सातत्याने पाहत असतो आणि त्यालाही सध्या आपण क्रीडांगणावरती पाहत आहे. यावेळेला पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न. एक डब्बा घेत गॅप मध्ये बॉल चाललाय. एक डब्बा घेत बॉल न गाठले सीमा रेखा. धावा मिळत आहे 4. केलाय वार. येतोय चौकार. नो बॉलची सांगता होते. सोने पे सुहागा. फ्रीडची संधी. उघडा डोळे पहा नीट. ही स्पर्धा आहे सुपरहिट कारण पुढचा बॉल आहे फ्री हिट. सुवर्ण संधी. त्या संधीचं सोनं. नो बॉल आहे त्यामुळे फ्री हिटच्या बॉलला फिल्डिंग चेंज करता येणार नाही. क्षेत्ररक्षण पहा. थोडंसं चेंज करायचं होतं परंतु पंचांनी पाहिलं. परंतु पुढचा बॉल पुन्हा एकदा तयार. नो बॉल आहे. सोने पे सुहागा. फ्रीडची संधी. अवे फ्रॉम द बॉडी. पंच पुन्हा एकदा या वेळेला चांगला बॉल आहे. चांगला बॉल परंतु दिशा खराब. नो बॉल. नो बॉलची सांगता होते. टीमची धावसंख्या 25. 25 आकड्यावरती 25 धावा ऑन बोर्ड आपण सध्या पाहत आहे. ओव्हर नंबर 2 सध्या सुरू असताना 25 धावा धावफलकावरती. कमबॅक करावं लागेल. प्रवीण आलाय सेकंड ओव्हर मध्ये. सामन्यामध्ये पुनरावृत्ती निर्माण करेल का? सामन्यामध्ये काय घडेल काय बिघडेल? चला पंच परमेश्वर थोडं स्पीडअप करा. 25 धावा धावफलकावरती. हल्ला बोल केलाय. या वेळेला हाफ ट्रॅकर बॉल आहे. या बॉलला हुक केलाय. लांब भरपूर लांब 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 वावराच्या बाहेर बांधाच्या पल्ल्याड. बॉल सीमा पार आलाय षटकार.
काय फटका खेचलाय, अगदी रडार मध्ये होता, अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट त्या बॉलला फेकून दिलाय. स्लॉट मध्ये होता, त्या बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक खेळलाय, बॉलर तयार. यावेळेला पुन्हा एकदा हुक केलाय परंतु 6 धावा बुक केलाय. ओ माय गॉड, आणखीन एक धमाका आलाय, बॉल सीमा पार, आणखीन एक धमाका. फलंदाज सिद्धेश आणि सिद्धेश, बॉल सीमा पार, षटकार. काय फटका खेचलाय, सिद्धेश नावाचं वादळ या अक्षरशः कडक उन्हामध्ये आपल्या नावाचं वादळ अक्षरशः बरसलाय. सिद्धेश नावाचं वादळ अक्षरशः तुटून पडलाय. आपल्या नावाचा ठसा अक्षरशः उमटवला, या खेळाडूने इम्प्रेस केलाय. यावेळेला पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न कार्पेटच्या साह्याने. इथे पहा डीप मध्ये फिल्डिंग होते, सिंगलच मिळते. सिंगल वरती पुन्हा एकदा आता ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 38 या आकड्यावरती, 38 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 38 या आकड्यावरती, 38 धावा आपण सध्या पाहत आहे. फोर्टी 44 ओव्हर नंबर 3 सुरू आहे आणि सिद्धेश नावाचं वादळ अक्षरशः बरसलाय. टीमची धावसंख्या 44 या आकड्यावरती, 44 धावा. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय. ओहो माय गॉड, हेलिकॉप्टर फ्लिक ऑफ द रेस, बॉल सीमा पार, आणखीन एक धमाका. सिद्धेशच्या बाट मधून 50 धावा पूर्ण झाल्यात. टीमच्या मंगळेश्वर बॉईज चिखलगाव या टीमच्या 50 धावा पहिल्या 3 ओव्हर मध्ये, अजूनही ओव्हर झालेली नाही. आणि सिद्धेश ऑन अ फायर, सिद्धेश नावाचं वादळ आज काही हार मानणारा नाही. काय खेळ केलाय, काय इम्प्रेस केला या खेळाडूने. 14 बॉल मध्ये 43 या धावसंख्येवरती खेळतोय. चिखलगाव संघ 50 केलेले आहेत आणि 43 धावा सिद्धेश खेळतोय. बॉलर तयार, पुन्हा एकदा. यावेळेला आणखीन एक धमाका. ओ माय गॉड, डोळ्याची पारणं फेडणारा सिद्धेश ऑन अ फायर, बॉल सीमा पार, आणखीन एक धमाका. तीन लगातार षटकार. काय खेळ केलाय सिद्धेश आणि सिद्धेश. वैयक्तिक 49 या धावसंख्येवरती खेळतोय. आजच्या दिवसातलं पहिलं अर्धशतक होणार का? श्री विठ्ठलाई देवी चषक 2025 मध्ये पहिलं अर्धशतक आपल्या नावी करेल का? बॉलर पुन्हा एकदा तयार. टीमची धावसंख्या धवलकावरती 56 या आकड्यावरती. यावेळेला पहा चांगला बॉल आहे पंजांकडे, स्ट्रॉंग अपील आहे. डॉट बॉलची सांगता होते. 49 या धावसंख्येवरती खेळतोय. एकच धाव पाहिजे 50 व्हायला आणि टीमची धावसंख्या 56 या आकड्यावरती. बॉलर पुन्हा एकदा तयार. आजच्या दिवसातलं पहिलं अर्धशतक आपल्या नावी करेल का? सिद्धेश ऑन अ फायर.
सिद्धेश धोंडे काय इम्प्रेस केलाय या खेळाडूने. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अक्षरशः गाजवलाय. कळंबोलीचं हे क्रीडांगण काय खेळ केलाय या खेळाडूने इम्प्रेस केलाय. या खेळाडूने आपल्या नावाचा बोलबाला केलाय. या ठाणा वाघाने इम्प्रेस केलाय. बॉलर तयार. इथे हेलिकॉप्टर स्टाईलने ओ माय गॉड नो लुक शॉट. सिद्धेश काय फटका सजवलाय. बॉल सीमा पार. 55 धावन इनिंग. क्या बात आहे. सिद्धेश आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपली बॅट काय खेळ केलाय. ओ माय गॉड इम्प्रेस केलाय. आजच्या दिवसातलं पहिलं अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या मित्रांनो. अर्धशतक ठोकलं त्याच्यानंतर खेळपट्टीला नमन त्याने केलाय. काय फटका खेचलाय. इम्प्रेस केलाय या खेळाडूने. आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. 6 धावांबरोबर टीमची धावसंख्या 62 या आकड्यावरती. 62 62 धावा आणि 55 वरती खेळतोय. बॉलर तयार. यावेळेला उडवण्याचा प्रयत्न. फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. जेल धरतीला दान दिलाय. सिंगल मीटिंग. सिंगल बरोबर ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 63 आणि त्याचबरोबर सिद्धेशच्या झालेल्या आहेत 56. तोपर्यंत जाऊया थोड्या वेळासाठी मनाला तल्लीन केलाय. काय इम्प्रेस केलाय. अखेरचा स्पेल हाताळण्यासाठी 4थं षटक हाताळण्यासाठी बाबू आलाय. बाबूचा पहिला बॉल. फटका बसलाय. आता मोठा मासा जाळ्याला अडकलाय. सिद्धेश गॉन गॉन गॉन. विकेट सिद्धेशच्या अर्धशतकाला सन्माननीय आदरणीय रितेशजी देवघरे नितेशजी देवघरे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 1000 रुपयाचं कॅश प्राइज. नितेशजी देवघरे 1000 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालाय. फलंदाज आपण पाहू शकाल सिद्धेश या खेळाडूला नितेश देवघरेजी यांच्याकडून आयुष आलाय. यावेळेला चांगला बॉल आहे. चांगल्या बॉलची स्पिचिंग होती. गतीने बीट केलाय. चांगल्या बॉलची सांगता इथेही होती. धावफलकावरती आपण धाबा पाहताय. माझ्या बरोबर ओमकार धामनकर जुडलाय. 63 धाबा. चला 63 धाबा धावफलकावरती आहे. अखेरचं स्पेल सध्या प्रगतीपथावर असताना यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या साह्याने बॉल झालाय. मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. फिल्डिंग चांगली होते. चांगल्या रीतीने बॉलवर आलेले आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. अतिघाई संकटामध्ये नाही आणि आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद बाद बाद.